नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या समाज कल्याण विभागामधील मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन सादर करायचे आहे. त्याकरिता शासनाद्वारे पोर्टल तयार करण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक मान्यताप्राप्त शाळेतील मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांनी शाळेचे रजिस्ट्रेशन या पोर्टलवर करणे अनिवार्य आहे. आज या व्हिडिओमध्ये प्रीमॅट्रिक स्कॉलरशिपसाठी रजिस्ट्रेशन कसे करायचे हे सोप्या पद्धतीने समजून घेऊया. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. नवीन व्हिडिओंकरिता चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा. सर्वात आधी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधील लिंकला ब्राउझरमध्ये ओपन करा किंवा लिंक कॉपी करून ब्राउझरमध्ये पेस्ट करा. तुम्हाला अशा प्रकारचे पोर्टल दिसेल. या ठिकाणी ॲप्लिकंट लॉगिन वर क्लिक करा. येथे युजरनेम टाकायचे आहे. या पोर्टलमध्ये पहिल्यांदा लॉगिन करीत असल्याने युजरनेम काय टाकायचा असा प्रश्न पडला असेल. या ठिकाणी युजरनेमसाठी नमुना दिला आहे. तो सिलेक्ट करून कॉपी करा. आता युजरनेममध्ये पेस्ट करा. या ठिकाणी असलेले सगळे एक्स डिलीट करा. त्याऐवजी 27 पुढील तुमच्या शाळेचा युडायस क्रमांक टाका. येथे कुठेही स्पेस राहणार नाही याची काळजी घ्यावी. त्यानंतर खाली पासवर्ड टाका. येथे सर्वांसाठी एक पासवर्ड दिला आहे. पासवर्ड कॉपी पेस्ट होणार नाही. तो जसाचा तसा टाईप करा. या ठिकाणी क्लिक करून तुम्ही पासवर्ड बरोबर टाकल्याची खात्री करू शकता. येथे सिक्युरिटी टेक्स्ट कॅप्चा दिला आहे. तो खाली जसाचा तसा टाकायचा आहे. टेक्स्ट समजण्यास अडचण असेल तर या ठिकाणी क्लिक करून रिफ्रेश करा. नवीन टेक्स्ट दिसेल तो येथे टाईप करा. आता लॉगिन हिअर वर क्लिक करा. आता तुम्हाला पासवर्ड चेंज करायचा आहे. येथे तुमचा आधार क्रमांक टाईप करा. या ठिकाणी तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाईप करा. येथे तुमच्या आवडीने नवीन पासवर्ड टाईप करा. खाली पुन्हा जसाचा तसा पासवर्ड टाईप करा. आता गेट OTP फॉर आधार वर क्लिक करा. माहिती बरोबर टाकली असेल तर तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर OTP पाठविला गेला असल्याचा पॉपअप दिसेल. ओके वर क्लिक करा. येथे आलेला OTP टाईप करा. आता व्हेरीफाय OTP फॉर आधार वर क्लिक करा. पासवर्ड चेंज झाल्याचा पॉपअप दिसेल. ओके वर क्लिक करा. आता तुमचा युजरनेम टाईप करा. येथे तुम्ही तयार केलेला पासवर्ड टाईप करा. या ठिकाणी कॅप्चा टाका. आता लॉगिन हिअर वर क्लिक करा. वेलकम टू DBT पोर्टल अशी स्क्रीन दिसेल. आता तुमच्या शाळेचे रजिस्ट्रेशन झाले आहे. येथे तुमच्या शाळेचे नाव दिसेल. येथे तुमचे युजरनेम दिसेल. या ठिकाणी डॅशबोर्डवर क्लिक करा. तुमच्या शाळेची पटसंख्या व संबंधित माहिती दिसेल. आता स्कूल प्रोफाइलवर क्लिक करा. या ठिकाणी तुम्ही शाळेची इतर आवश्यक माहिती भरून खाली सेव्ह वर क्लिक करा. काही अडचणी आल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर. धन्यवाद.